महिन्यामध्ये एक सन्मान यात्रा केली पूर्ण नागपूरमध्ये, बाबासाहेब सन्मान यात्रा. म्हणजे 20 एकरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनला पाहिजे आणि याचे दस्तावेज आमदार विकास ठाकरे यांनी दिले पाहिजे, कारण की त्यांनीच हे विधानसभा सत्र 2022 मध्ये हे प्रश्न मांडलेला होता आणि त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट्स आहे, म्हणून त्यांचं समर्थक आहो मी. म्हणून मला त्यांच्याकडून हे डॉक्युमेंट्स पाहिजे. मी जेव्हा सन्मान यात्रा केली तर आम्हाला काळा कुत्रा नाही सापडला. मी मला एकही FIR किंवा कंप्लेंट दाखवून द्या मागच्या महिन्यातली, की माझ्यामुळे काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झालेली आहे यात्रामध्ये. तर हे फक्त आज विकासभाऊ ठाकरेचं जेव्हा नाव घेत आहो तर हे काँग्रेसचे आमचे काही समाज बांधव आणि काही छुटभल्ल्या जे नेते आहेत त्यांना जे तिकीट हवी नगर सेवकाची, त्यांना समोर करून विकासजी ठाकरे समाज बांधवामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते फक्त समाजाला परत दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे म्हणून मी त्याची मागणी केली आणि दीक्षाभूमी सारखा एक भव्य स्मारक अंबाझरीला बनलं पाहिजे, जे आमची शान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक. परंतु हे सर्व न करता ते बुद्धविहारामध्ये जाऊन तिथे माझ्याबद्दल काही ते बोलत आहेत. माझं नाव न घेता माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आलेली आहे, त्याच्यामध्ये ते बोलतात की आता 20 एकर नाही, आता अंबाझरी मधील 44 एकर घेऊ. म्हणजे त्या 44 एकर मध्ये 19 एकर मध्ये डॉक्टर बाबासाहेब लहुजी साळवे अंबाझरी उद्यान आणि त्यांचं स्मारक तिथे आहे, तर त्यांचं नाव तिथून हटवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं हे नाव दिलं पाहिजे. हे समाजाला ते खोटे बोलून राहिलेले आहे आणि याच्यामुळे मातंग समाज आणि आंबेडकरी समाज यांच्यामध्ये कसं भांडणं लावायचं याचे प्रयत्न विकास ठाकरे करत आहे, कारण की त्यांच्याकडे एकही डॉक्युमेंट नाही आहे. आणि इतके 272 दिवस आंबेडकरी समाजाच्या लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तणावपूर्ण सिच्युएशन नव्हती. जेव्हा आम्ही सन्मान यात्रा केली तेव्हा काही तणावपूर्ण सिच्युएशन नव्हती. आणि आज जेव्हा एक समाजाचा मुलगा विकासभाऊ ठाकरेला फक्त एक प्रामाणिक प्रश्न विचारते की दादा, आपण जेव्हा प्रश्न मांडलेलं होतं तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर कृपया करून तुम्ही डॉक्युमेंट देऊन द्या कलेक्टरला, तर आम्हाला 20 एकराची जागा मिळून जाणार आणि आम्ही भव्य तिकडे स्मारक बांधून देणार. तर त्याच्यामध्ये विकासभाऊ ठाकरे हे उत्तर न देता हे आपल्या लोकांना इकडे पाठवून समाजाचा म्हणजे गैरवापर करून परत एकदा माझ्या विरोधामध्ये ते भूमिका घेत आहेत. परंतु आम्ही याच्याने बिलकुल भिणार नाही आहोत आणि 20 एकरचे डॉक्युमेंट्स आम्ही त्यांच्याकडून घेऊन राहू, कारण की हे बाबासाहेबाचं सन्मान चिन्ह होतं. आणि माझ्यावर जेही आरोप झालेले आहेत मी त्यांना एक चॅलेंज करतो. माझे जे समाज बांधव आहे त्यांनाही माहित आहे की ते काँग्रेसवादी नाही आहेत, ते आंबेडकरवादी आहे. ते माझ्या सोबतच आहे, परंतु फक्त ते तिकीटच्या लालचसाठी त्यांच्या सोबत ते आहेत, विकासभाऊ ठाकरे सोबत. तर ते आज नाही तर उद्या ते आमच्या सोबत येतील आणि येणाऱ्या काळामध्ये विकासभाऊ ठाकरे आणि यांच्यासारखे जे राजकारणी लोक आहेत ते प्रयत्न करत आहेत की माझ्यावरती कसा हल्ला केला पाहिजे आणि ते दाखवतील की आंबेडकरी समाज यश गौरखेडेच्या विरोधामध्ये आहे. परंतु आंबेडकरी समाज हा फक्त एकाच नेतृत्वाला मानतो, तो आहे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या महिलांनी आरोप जे केलेला आहे त्याच्यावरती मी त्यांना काय बोलू, म्हणजे ते ताई, ते माझी मोठी ताई आहे, माझं असं म्हणणं आहे. त्यांना माझ्यासोबत यावे, त्यांना मला दाखवावे की ते जे आरोप करत आहेत ना की नरेंद्र जिचकारचे माणूस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी की मी समाजसेवक आहो. त्याच्यामध्ये मी गडकरीला भेटलो, मी फडणवीसला भेटलो, मी नितीन राऊतला भेटलो, मी जे रामटेकचे जे खासदार आहे श्यामकुमार बर्वे मी त्यांना भेटलो, मी सर्वांना भेटलेलो आहो. तर त्याच्यामध्ये त्यांनी नितीन राऊतची फोटो नाही दाखवली, त्यांनी श्यामकुमार बर्वेची त्यांनी फोटो नाही दाखवली. फक्त कसं एक तरुण जो आज एक भूमिका घेत आहे विदाऊट एनी सपोर्ट, विदाऊट एनी पॉलिटिकल सपोर्ट, आणि तो फक्त तुमच्या आमदाराला एक प्रश्न काय विचारला तर तुमची पूर्ण गँग आता ऍक्टिव्ह झालेली आहे. तर त्या ताईंनी पण माझ्या सोबत यावे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या आमदाराला एक प्रश्न विचारला पाहिजे, दादा यश गौरखेडे तर हा खरं बोलत आहे, हा तुमचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणत आहे की 20 एकरामध्ये स्मारक होतं, तर आपण डॉक्युमेंट देऊन द्या आणि तो यश गौरखेडेचा जो तुमचे पायदून पाणी पिणार. परंतु हे सर्व न करता समाजाला भावाला कसं भांडवायचं हे या लोकांना कळते आणि ते करून राहिलेले आहे. परंतु आम्ही बाबासाहेबांची मुलं आहोत, आम्ही मागे हटणार नाही आणि मी विकास ठाकरे सारख्या लोकांचा निषेध करतो जेव्हापर्यंत ते डॉक्युमेंट्स आणून देणार नाही. आता 10 दिवसामध्ये आचारसंहिता आहे,
लवकरच इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये समाजाला कळत आहे तुम्ही कितीही निधी वाटप करा इलेक्शनच्या अगोदर, तुम्ही कितीही पेंटिंग करा आणि तुम्ही कितीही स्मारक बांधा, समाजाला कळत आहे की तुम्ही फक्त भिलेले आहेत, तुम्हाला भीती आहे की तुम्ही जर हे नाही केलं तर समाज तुम्हाला एकही मत देणार नाही. आणि काँग्रेस हे जडतं घर आहे, हे बाबासाहेबांचं वक्तव्य होतं. काँग्रेसनीच बाबासाहेबांना हरवलेलं होतं. आणि जर आज काँग्रेस आंबेडकरी समाजाला 272 दिवस तिकडे बसवू शकते, त्यांचे लोक तिकडे नेतृत्व करून तिकडे आंदोलन करू शकतात, तर काँग्रेस हे दिशाभूल करणारा पक्ष आहे. आणि हे भाजपाची एक लहान बहीण आहे कांग्रेस, हे माझं बोलणं आहे. इसी विषय को लेकर के जो आमदार है वो झूठ बोल रहे हैं, 20 एकड़ की जगह नहीं थी, बट हमने बोला नहीं, आपकी जो भूमिका रही है वो आम्बेडकर विरोधी रही है, आपके पार्टी की, तो हमारा आपके ऊपर भरोसा नहीं है. लेकिन कांग्रेस जो कहती है कि संविधान बचाओ, आरक्षण बचाओ, तो हमारा भरोसा विकास जी ठाकरे पे है. और उसके बाद ही हमने विकास जी ठाकरे का जब ये वीडियो आया उसके बाद ही तो हम लोगों ने उनसे बात करी है, लेकिन उनका जवाब इसके ऊपर है नहीं. और वो बस अपने लोगों को भेज के मारा पीटी वाली बातें करते हैं. उनके लोग कभी कुछ और बोल रहे हैं, बुद्ध विहार में जाकर लोगों को भड़का रहे हैं, लेकिन 20 डॉक्यूमेंट वो दे नहीं रहे हैं. मतलब वो सिर्फ समाज को भड़का के अपनी राजनीति की रोटी वापस सेक रहे हैं. तुमच्यावर हल्ला झालाय, कोणावर सांगताय? शंका सर्वांवर आहे.